सध्या आपण पाहतोय मोशी येथे रुपाली अल्लाट यांनी आमरण उपोषणाचा पवित्र हाती घेतला आहे। हे सगळे मुलं आहेत आपल्या आईवडिलांसोबत याच रस्त्यातून जे मोठमोठे खड्डे पडलेत त्याच रस्त्यातून आई आणि वडील जे आहेत ते आपल्या पाल्याला शाळेत घेऊन जातात। हे विद्यार्थी आहेत माझ्यासोबत। शाळेत जातो मी का किड्स प्लॅनेटला जाते। हां, किड्स प्लॅनेट ब्रांच 2। बरं, रस्त्याची अवस्था कशी आहे? एकदम खराब आहे। एक खडाखडाने आमचे गाड्या स्कूल बस हे खूप पंक्चर होतात। बरं, मग शाळेत जायला उशीर होतो? हो, उशीर होतो। किती वेळ लागतो तुला जायला? मला काही पण उशीर होतो खूप। हां, काय वाटतं मग तुला आता हे सगळे खड्डे बुजले पाहिजेत? हां, बुजले पाहिजेत खड्डे। लवकर झालं पाहिजे का? हो। तुला माहिती आहे आता त्या एक काकू आहे त्या उपोषण करतायत। हां, रुपाली काकू ना? हां, रुपाली काकू त्या काय करतायत आता? उपोषण करतायत कशा संदर्भात? रस्त्याच्या संदर्भात। हो, मग आता रस्ते होतील, झाले पाहिजे रस्ते झाले पाहिजे की नाही? म्हणजे मग तू शाळेत वेळेवर जाशील? हो, नक्की व्हायला पाहिजे। नक्की व्हायला पाहिजे ना? हो, पुढे हा जाते मी हां, बसने जाते मी। माझी बस एक दिवशी आहे ना खड्ड्यांमुळे अशी आडवी पण झालेली होती। तिकडे ते रस्ता नवीन बनतोय ना तिथून आम्ही जातो तर तिथून खूप झटके लागतात लास्टला खड्ड्यांचे। आणि एक दिवशी बस म्हणजे अशी झाली होती थोडीशी। रस्त्यांनी जाताना बस खूप म्हणजे हे वर खाली मारत जाते बस नाही का अशी खड्ड्यांमध्ये? आणि खड्डे खूप खोल असतात। रस्ते खूप म्हणजे खराब व्यवस्था आहे। स्कूल जवळ पण जे रस्ते असतात ते खूप हे झालेले आहेत, खूप खराब झालेत नाही? खूप खराब झालेले खड्डे म्हणजे टू व्हीलरने गेले तर ॲक्सिडेंट वगैरे खूप होतात। काका मला एक सांगायचं होतं, माझ्या आईचा पण तिथेच ॲक्सिडेंट झालेला। कुठे झाला होता ॲक्सिडेंट? ते रस्त्याचे इंडियानाजवळ। बरं, लागलं होतं? तू गाडीवरती होती? मी नव्हती, माझ्या आईचं झालं। आईचा झाला होता। मग आता काय वाटतं, आता आई पण गाडीवरती फिरते, मग रस्ता व्यवस्थित झाला पाहिजे? हो, नक्की व्हायला पाहिजे। नक्की व्हायला पाहिजे। हो, तुला काय वाटतं, रस्ता व्यवस्थित झाला पाहिजे? झाला पाहिजे म्हणजे प्लेन पण झाला तरी खूप आहे तिथं ते दगड असतात त्याने बस खूप हे होते आणि गाड्यांचे जे व्हील असतात ते पंक्चर होतात। खूप जणांचे ॲक्सिडेंट होतात। बरोबर। आणि जे इथं उतारा होता ना तिथून जाताना तर तिथं 2-3 खडके होते तर तिच्यावरून ना मम्मी आणि मी जात होते ना तेव्हा गाडी जरा स्लिप झालते। मग खड्डा होता म्हणून स्लिप झाली नाही का? हां, पडता वाचली का पडलीस? पडता वाजले। पडता वाचलीस? हां। मग आता खड्डा व्यवस्थित झाला पाहिजे, हां, रस्त्याचं काम व्यवस्थित झालं पाहिजे। हो, मग आता हेच सगळे प्रश्न घेऊन सध्या आता ह्या सगळ्या छोट्या मुली आहेत, गोंडस मुली सगळ्या त्यांच्या आता गोड अशा प्रतिक्रिया येत आहेत। परंतु महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जाग कधी येणार, प्रशासनाला जाग कधी येणार, हेच सगळे प्रश्न घेऊन सध्या आता रुपालीताईंनी आमरण उपोषणाचा पवित्र हाती घेतला आहे। परिसरातले जे खड्डे पडलेत रस्त्यांवरती ते देखील सध्या आता डागडुजीला घेणं गरजेचं आहे। नव महाराष्ट्र नेटवर्कसाठी विकास चौधरी, पिंपरी चिंचवड, मोशी।